कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी परिसरात विजेचा पुरवठा खंडित होतोय। मध्यरात्री अचानक वीज गायब झाल्यानं नागरिकांना मोठा त्रास होतोय। वीज गेल्यावर वीज वितरण विभागाकडे तक्रार केली असता कोणीही उत्तर देत नाही अशी तक्रार नवी मुंबईकरांची आहे। त्यामुळे एसएसबी कार्यालयाची मनसेकडून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात निषेध नोंदवण्यात आला। पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते वीज जात आहे आणि लाईटचा खोळंबा होत असल्यामुळे लोकांच्या झोपेचं घोबरं झालेलं आहे। रोज मध्यरात्री लाईट जात असल्यामुळे लोकांना या ठिकाणी रात्रभर जागून काढावी लागत आहे। का हे आंदोलन केले, किती त्रास होतोय तुम्हाला? महावितरण मेलेली आहे ते दाखवण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रयत्न आहे। गेले महिनाभर नवीन पनवेल खांदा कॉलनीमधील नागरिक अत्यंत या MACBच्या त्रासाला कंटाळलेले आहेत। म्हणून आमचे उपशहर अध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हे तिरडे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे। त्याचबरोबर माझी महावितरणाकडे आपल्या मार्फत एक मागणी आहे की जर आपण व्यवस्थित विद्युत पुरवठा देऊ शकत नसाल तर शासनाने जो नियम काढलेला 50 रुपये ताशी ते ग्राहकांना परत करावे आणि आतापर्यंत जे 4-5 5 बिलं घेतलेली आहेत त्या बिलामध्ये 50% सवलत तुम्ही आमच्या पुढच्या बिलामध्ये रिफंड करून द्यावे। मध्यरात्री रोज लाईट जाते इकडे? रोज म्हणजे यांनी एवढा हाहाकार माजवलेला आहे या MACB वाल्यांनी, महावितरणवाल्यांनी। रात्री 12-1 वाजले की यांचा टायमिंग होतो लाईट जायचा, तो डायरेक्ट सकाळी येतो। लहान मुलं रात्री झोपत नाही, सकाळच्या शाळा असतात, मुलांना शाळेत जायला भेटत नाही, त्यांची झोप पूर्ण होत नाही। महिला आहेत त्या महिला त्रासाने वैतागल्या, त्याला पुरुष तरी कामानिमित्त ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।